नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। अमरावती शहर के RTO ऑफिस में मनमानी कारोबार चलाया जा रहा है। वहां पर सरकार ने लाइसेंस, ब्याज बिल्ला और दीगर कागजात बनाने के लिए जो राशि रखी हुई है, उसके बरअक्स दलाल अपने मनमानी तरीके से वहां आने वाले जरूरतमंद लोगों से मनमानी फीस वसूलते हैं। जैसे कि अगर RTO विभाग से जुड़े हुए किसी कार्य की फीस सरकार ने 1600 रुपए रखी हुई है तो दलाल उस काम के 10,000 रुपए मांगते हैं, और अगर कोई चाहे कि नियमों के अनुसार उसका काम हो जाए तो फिर उसे धक्के इतने खाने पड़ते हैं कि वह दलाल को पैसे देना आसान समझता है। इन्हीं बातों का फायदा उठाते हुए अमरावती शहर के RTO में दलाल अपना मनमाना रवैया अपना रहे हैं और वह जिससे जिस तरह चाहे पैसे वसूल कर रहे हैं। उनके ऊपर किसी प्रकार की कोई पाबंदी नहीं है। इसे देखते हुए अमरावती जिला वाहन चालक संगठन के जिला संगठक व जिला अध्यक्ष अमित वानखेड़े ने 4 फरवरी को अमरावती शहर के RTO प्रमुख को ज्ञापन सौंपा और उनसे इन सभी मनमानी कार्यभार के खिलाफ कार्रवाई की मांग की। RTO महोदय का कहना है कि इस तरह के अवैध रीति रिवाज बंद किए जाएंगे और RTO में आने वाले प्रत्येक नागरिक से सिर्फ वही मूल्य वसूला जाएगा जो कि उचित हो। दलालों को मनमानी नहीं करने दी जाएगी। आपको यह भी बता दें कि जिन कागजों के लिए एक आम नागरिक को कई दिनों तक चक्कर काटने पड़ते हैं, वह ठोकरें खानी पड़ती हैं। दलाल उसी काम को पैसों के बलबूते बस कुछ घंटों में करने का दावा भी करते हैं और इसके एवज में वह लोगों से भारी मात्रा में पैसे की ठगी करते हैं। आखिर यह सब कुछ कैसे चल रहा है? क्या RTO में हो रही कालाबाजारी पर किसी की नजर नहीं है? RTO साहेब गेले साहेबांना भेटायला गेलो असता जो RTO ऑफिसचा मनमानी जो कारभार चालू आहे ड्रायव्हिंग स्कूल मार्फत, काही ड्रायव्हिंग स्कूल असे आहे 1066 रुपयाची पावती तुम्हाला TR पासिंगसाठी लागते। त्याचा खर्च काढून कमीत कमी ते बाकी वाहन चालकांकडून 10,000 रुपये कव्हर करतात त्यांची फीस सांगून। तर त्याच्यावर आळा बसावा म्हणून आम्ही गीते साहेबांची आज भेट घेतली आणि त्यांनी लागणारा जो 10,000 रुपये खर्च आहे हा कमीत कमी यांनी 6,000 रुपये घ्यावा अशी आमची मागणी होती आणि त्या गोष्टीवर गीते साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते जवळपास 6,000 रुपये करून देऊ। और अगर नहीं है तो फिर नज़र होनी चाहिए। सवाल है कि आखिर इस तरह के मनमाने कारोबार पर कोई रोक क्यों नहीं। चलते चलते यह भी देखिए कि दलाल किस तरीके से RTO में आने वाले नागरिकों के साथ ठगी का व्यवहार करते हैं। सगळ्यात मोठी अडचण काय सर, यांचे 99% एजंट जवळ फॉर्म चालले। आमची फीस घेतली, आता हा फीस घेतो ना, हा 10,000 रुपये फीस घेतच नाहीये। 10,000 रुपये सांगत आहे सर, 10,000 रुपये खूप होतात ना सर। हेवीच्या लायसन मध्ये फक्त आपल्या अमरावतीत एक काम करू, तुमच्याकडे जे कॅन्डिडेट आहे ते डायरेक्ट त्यांना भेटले पाहिजे पहिले। तर डायरेक्टली तुम्ही भेटले तर पैसे किती देणार? अरे आपल्या ड्रायव्हिंग स्कूलची फीस डायरेक्ट आले माझं तर मग तुम्ही कमीत कमी किती फीस घेणार? आम्ही सर म्हणजे जास्तीत जास्त 7,000 रुपयापर्यंत घेतो। जास्तीत जास्त 7,000 नाही, 10,000 रुपये आमच्याकडे आहे। 10,000 रुपये मागितले ते म्हणतात काय 99 एजंट लोकच आम्हाला फोन लावतात। आता आम्हाला ट्रू कॉलरवरही दिसते डायरेक्ट गेलं तर विचारतात 6,000 रुपयापर्यंत घेऊ आपण। 6,000 तुम्ही तुमचे सर्व द्या ना फॉर्म जेवढे आहेत तुम्ही एकसाथ जेवढे कसं काय ना मला एक सांगा। ठीक आहे मला एक सांगा, तुमचं बोलणं काय आहे की बाबा फक्त तुमच्या संघटनेचे आहे म्हणून तुम्हाला सूट देणार का? नाही, हे बोलत काय तुमच्या एकाला पाठवा। आम्ही लक्षात घेतलं का काय बोलण्यात संघटनेचा तुमच्याकडे आता 20 आले, उद्या 100 जरी मुलं आले तुमचे सर, आज मी 2 ऍडमिशन घेतले, त्यांना विचारा मी पैसे किती घेतले ते
दोन ऍडमिशन घेतले. मी काय बोलत होतो हा, माझं सर. लक्ष आहे का तुमच्याकडं म्हणजे जी फीस आहे आपली शासकीय फीस लायसन्सची 1000 प्लस तुमचे वैयक्तिक सगळं म्हणजे खर्च प्रॉफिट धरून 6000 मध्ये तुम्ही दोघं देऊ शकता हेवीचे लायसन्स 6000 परवडत साहेब म्हणतात ठीक आहे. दुसऱ्या 2 राईस तयार करून टाका सर एक काम करा कोटेशन घ्या. तुम्ही जर माझं ऐकणार नसेल तर ह्यांना स्पर्धा निर्माण करू कोटेशन घ्या आणि मग त्यानंतर ज्यांना जे वाढवून ते टेंडर आयोजन नाही करू आपल्याला प्रोडक्ट नाही म्हणजे आम्ही तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल घ्या 2 घ्या 4 घ्या हे सेम आमचं स्पीड डेव्हलपमेंट झालं होतं आम्ही 4 स्पीड डेव्हलप घेऊन टाकलं ते 14,000 आला स्पर्धा निर्माण झाली की मग सगळे गार पडतात. म्हणजे तो एक बरोबर आहे त्याला आता खर्च आहे म्हणून तो म्हणतो त्याच्याकडे तो एकटाच आहे हा सुद्धा सोडून कसं झालंय मोनोपोली झाली आहे नाही. तुम्ही घ्या मी तर तुम्हाला म्हणतो घ्या आणि साहेब म्हणतात ते पण तुम्ही तिथे कसा हॅलो देऊ ना सर. आणि त्याला आपल्याकडे बैठक 2 मिनिट में